टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। एक कसं आहे की मला असं वाटतं कुणाल कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि त्यांनी पासिंग रेफरन्स केले राजकारणावर तर ठीक आहे, पण त्यांनी ज्या पातळीवर ते बोलले खरं तर हेही अपेक्षित नाही आहे कॉमेडियनकडनं। आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेले म्हणजे जी तोडफोड केली गेली, जी शिवराळ भाषा वापरली गेली आहे, मला तर खरंच कळत नाही की राजकारण कुठच्या दिशेने जातं आहे आणि कॉमेडियन्स पण कुठे इन्व्हॉल्ड आहेत का हा पहिला क्वेश्चन मार्क पडतो। आणि त्यानंतर जे झालेली दादागिरी आहे, गुंडागिरी आहे, तर ही संपणार कधी? कारण पहिलं तर एकतर त्या कुणाल कामरांना काही गरजच नव्हती असं सगळं बोलण्याची, आणि त्यानंतर शिंदे गटाच्या लोकांनी जाऊन जी तोडफोड केली तर त्यांना मला ठणकावून सांगायचं आहे की आता ही गुंडगिरी जी आहे ना ती बास, तुमची जी शिवराळ भाषा आहे ना ती बास। आताच्या लोकांना ही शिवराळ भाषाही नको, तुमची गुंडगिरीही नको। आणि म्हणून मला मुद्दाम गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की पहिला FIR जर असेल ना तर तुमच्या सत्तेत असणाऱ्या शिंदे गटावर झाला पाहिजे तो FIR, त्यांच्या त्या शिवराळ भाषेवर झाला पाहिजे, त्या तोडफोडीवर झाला पाहिजे। आणि तुम्ही जे म्हणाल होतात की नागपूरमध्ये प्रत्येक याच्यावर त्यांच्याकडनं ते पैसे वसूल देखील केले गेले पाहिजेत, तसं शिंदे गटाकडनं ही जी तोडफोड झाली आहे ती सगळी तोडफोडीची वसुली त्यांच्याकडनं केली गेली पाहिजे, असंच मी गृहमंत्र्यांना ठणकावून सांगेन। स्टुडिओवर कारवाई केली जाते, जिथे JCB पोहोचले, BMC कडून हातोडा पुन्हा एकदा तिथे फिरवला जातो, पण कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोप आता विरोधक करतायत। प्रश्नच नाही, हाच मुळात मुद्दा आहे की कोरटकरांवर आजपर्यंत कारवाई का केली गेली नाही? तो अगदी चिल्लर माणूस आहे म्हणणारे मुख्यमंत्री, त्यांच्यावर कारवाई करायला इतकी दिरंगाई झाली की तो माणूस आता शेवटी पळून दुबईला गेला असेल। तर हे चाललंय काय आणि मुख्यमंत्री करतायत काय? जे गृहमंत्री सुद्धा आहेत ते काय करतायत? का यांना सावरतायत? का त्यांना पाठीशी घालतायत? का म्हणजे म्हणून मी खरं तर ट्विट देखील केलं की ते ब्राह्मण आहेत म्हणून का त्यांच्यावर कारवाई झाली नाही? तर हे सगळं जे चाललंय ना ते अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललंय आणि गृहमंत्र्यांनी आता तरी जागं व्हावं आणि महाराष्ट्राला जरा तरी दिशा देण्याचं काम नक्कीच करावं। मला स्पष्टपणे वाटतं की त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। ते का झाली नाही याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे। ते जर म्हणाले होते अतिशय चिल्लर आहेत तर त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, मग का कारवाई केली गेली नाही? त्यांना इतके जे फरार होण्याची का त्यांना इतकी मुभा दिली गेली, त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई का केली गेली याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे। आणि ते एकदा नाही, प्रत्येक वेळेस आपण हेच बघतोय, ते का होतंय याचं उत्तर मी देण्यापेक्षा त्यांनी दिलेलं जास्त बरं पडेल। नाही, मला तेच आता संजय निरुपम काय, निलेश राणे काय, त्यांचे बंधू नितेश राणे काय, या सगळ्यांची जर आपण भाषा ऐकली आणि आपण बॉस आहोत, आपल्याला कोण त्रास देणार, आपल्या विरुद्ध कोण जाणार, हे जी गुंडगिरीची भाषा आहे ना ही कशी चालवून घेतली जाते आणि हे महाराष्ट्रात हे राजकारण, गुंडगिरीचं राजकारण कधी बंद होणार असाच प्रश्न पडतो। आणि आमच्यासारख्या जे सुशिक्षित, सभ्य, सुसंस्कृत लोक आहेत यांना असं वाटतं हे सगळं कधी बंद होणार, ही भाषा बंद कधी होणार, ही दादागिरी कधी बंद होणार, ही गुंडगिरी कधी बंद होणार? प्रश्न पडतोय की इतके दिवस एखादा व्यक्ती फरार कसा राहू शकतो? कारण पोलिसांना जर शोधायचं असेल, जिथे शोधायचं असेल तिथे ते अगदी 24 ते 48 तासात सुद्धा शोधू शकतात, पण आता 3 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा कृष्णा आंधळे सापडत नाही आहेत। अनेक गोष्टी जसं चार्जशीटमध्ये आपण बघितलं, शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे या सगळ्यांची नावंसुद्धा चार्जशीटमध्ये आलेली नाही आहेत। दोन्ही पोलीस अधिकारी प्रशांत महाजन, राजेश पाटील यांची नावंसुद्धा त्या चार्जशीटमध्ये नाही आहेत। या सगळ्यावरनं आपल्याला, मला तर प्रश्न असा पडला आहे की ह्यांना चार्जशीटमध्ये का घेतलं गेलं नाही आहे, त्यांना सहआरोपी का केलं गेलं नाही आहे? कारण
त्यांना दिशा देणारं बालाजी तांदळेंनी जो पोलिसांबरोबर गेले किती दिवस तो आधी सुरुवाती 9 तारखेपासनं जो त्याची स्कॉर्पिओ घेऊन शोध घेण्याचं काम केलं जात होतं ते धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं केलं जात होतं. त्यांचे व्हॉट्सॲप चॅट देखील आहेत. अशी माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा ती मी SP-कडे दिली होती. त्याच्यावर चौकशी होऊन खरं अपेक्षित होतं की त्यांना सहआरोपी करून त्यांचे फोन जप्त करून व्हॉट्सॲप चॅटची चौकशी होणं, पण तसं झालेलं नाही आहे. याच्याचवरनं काहीतरी काळबैरं आहे याच्यात काहीच शंका नाही. आणि म्हणूनच हा कृष्ण आंधळे सापडत नाही आहे की काय अशी शंका येते. कारण 3 महिन्याच्या वर माणूस मिळत नाही हे कोणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखे. मॅम, कामरा केसमध्ये तुम्हाला 2 शिवसेनामध्ये काय इंटरलिंक्स काय वाटत आहेत का की आरोप होत आहेत म्हणून प्रति आरोपासाठी कुणाल कामराला ॲज अ वेपन यूज केलं गेलं असं काय? नाही, कारण आत्ताच मी इथे पोचता मला काही पत्रकारांकडनं अशी माहिती मिळाली आहे की आत्ताच 22 तारखेला नरेश म्हस्के जे शिंदे गटाचे आहेत त्यांनी काही संजय राऊतवर आरोप केले आणि त्या आरोपांमध्ये ते काही स्वप्ना पाटकर बद्दल काही बोलले आहेत आणि ते उद्गार काढले. त्यांच्या महिला आघाडीने यांच्याविरुद्ध काही केस केली म्हणून संजय राऊतांनी यांच्याकडनं असं बोलवून घेतलं गेलं का, असे देखील प्रश्न आता उद्भवत आहेत. आणि जे मला आता व्हॉट्सॲपवर जी माहिती मिळाली त्याबद्दलच मी बोलते आहे. तर मला कुठेतरी असं वाटतं की एकतर ना हे राजकारण आता खूप खालच्या स्तराला गेलं आहे. कुठल्या एका स्टँडअप कमेडियनकडनं अशी भाषा जी बोलवून घेतली गेली असेल तर तेही चुकीचं आहे. शिंदे गटाने जर त्यांची शिवराळ भाषा वापरून तोडफोड केली असेल तर तेही चुकीचं आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त सामान्य लोकांसाठी नसते, ती राजकारण्यांसाठी पण असते आणि त्यांना ती लागू पडली पाहिजे अशीच अपेक्षा सगळ्यांचीच आहे. नाही, आता उद्धव ठाकरे काय बोलतील आणि कसे वागतील, कारण याच्या आधी आपण उद्धव ठाकरेंनाही बघितलं आहे की जेव्हा कंगना राणावतनी काही भाषा वापरली होती तिच्या विरुद्ध कारवाई केली होती, अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं होतं. तर उद्धव ठाकरे काय करतात आणि त्यांच्याबद्दल आणि कोणाचबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. मला असं वाटतंय की हा जो वापर होतोय ना राजकारणातला हा बंद झाला पाहिजे. राज ठाकरे म्हणतात खोक्याबाईंचं काय घेऊन बसले, विधानसभेत सगळेच खोक्याबाई बदलेल. नाही, मला असं वाटतंय की कोणाबद्दल ते जे मी सारखं म्हणते की सगळेच राजकारणी सेम आहेत. आत्ताच्या घटकेला जो राजकारणाचा स्तर आहे तोच इतका खालावला आहे की आता सभ्य सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्राचं बिलकुल उरलेलं नाही आहे. अगदी नाही, मला असं वाटतंय की महाराष्ट्राचं अधिवेशन चालू असताना मूळ मुद्द्यांकडनं लोकांचं लक्ष बाजूला करण्यासाठी आणि जे मूळ मुद्दे आहेत, आता मला दुःख झालं की एकही आमदारांनी बीडचा मुद्दा किंवा तिथे ज्या घटना एक नाही वारंवार घडत आहेत वारंवार आणि या सगळ्या घटना लावून धरल्या. मी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा घातला, कृषी घोटाळा केला चा जो मुद्दा मी लावून धरला होता, ज्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स देखील केली, त्याच्या चौकशीबद्दल काही नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या चौकशीबद्दल काही नाही, वारंवार घडणाऱ्या घटनांबद्दल काही नाही. पण मुद्दा भरकटण्यासाठी आता औरंगजेबाच्या म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं आणि ती कबर खोदून काढण्याबद्दल बोलणं, मला असं वाटतं की मूळ मुद्द्यांकडनं लोकांचं लक्ष काढून घेण्यासाठी आणि अधिवेशन कुठेही यांच्यावर उलटू नये म्हणून हे केलं गेलं आणि सिस्टमॅटिकली केलं गेलं. नागपूर हिंसाचारमध्ये कथित सूत्रधार फहीम खान त्याच्या जो घर आहे तो अनधिकृत बांधकाम आहे म्हणून त्याच्यावरती आता बुलडोझर कारवाई. आता मग ते तिथलं बुलडोझरची कारवाई नागपूरला होणं आणि कुणाल कामरावर करणं, पण ते आत्ताच सगळे यांना कळतंय का की हे अनधिकृत आहेत? मग इतके महिने इतके वर्ष हे लोक झोपलेले होते का? ही अनधिकृत असल्याची त्यांना खबर आज सकाळी पडली का? असे प्रश्न उद्भवतात ना. मग हे राजकारण आमच्या विरुद्ध तुम्ही काही बोलला की तुमच्या विरुद्ध आम्ही खोदून काढू आणि तुम्हाला त्रास देऊ, हे जे होत आहे ना वारंवार, हे चुकीचं होतं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.